सकाळी मंदिरात गेलो, सगळे 1 वाजेपर्यंत मंदिरात होतो. नंतर 4 वाजता आलो ते इथं कॉलनीत आलो. कॉलनीत महिलांसोबत रामरक्षा म्हटली, भजन केलं. पण घरी आले, दिवे वगैरे लावलं. स्वयंपाक झाल्यानंतर आत्ता शेजारीच, आमच्या कॉलनीच्या शेजारीच, म्हणजे 2-4 कॉलन्या सोडल्यानंतर एक जलाराम मंदिर आहे, जे रामाचं आहे. आणि त्याला असं म्हणतात की जवळ असणाऱ्या मंदिराला डावलू नये, आणि म्हणून मग तिथं गेलो. कारण त्याचं पण एक दर्शन घेऊन होईल आणि आपला आजचा दिवस अजून चांगला होईल किंवा सुफळ जाईल झोपते वेळेस दर्शन घेतलं म्हणून. मग तिथं गेलो तर जलारामांचं छानपैकी दर्शन झालं. आणि जलाराम म्हणजे कोण किंवा काय, हे तुमच्या इतकेच अनभिज्ञ मी आहे. आणि मला पण माहिती नव्हतं जलाराम कोण आहेत किंवा काय आहे. जेव्हा मी माहिती गोळा करायला गेले तेव्हा मला असं तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की सातारा जिल्ह्यात फक्त कराडमध्ये हे मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे, अवतीभोवतीचं वातावरण पण छान आहे. आणि इथं सातारा जिल्ह्यात फक्त एकच मंदिर आहे जलारामचं. जलाराम हे एक हिंदू संत आहेत आणि ते गुजरातमधले आहेत. आणि सातारा जिल्ह्यात मला वाटतं की आपल्या कराडमध्ये, नंतर मिरजमध्ये एक आहे आणि त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये आहे असं मला सांगण्यात आलं. आणि त्याप्रमाणे मी त्यांची माहिती गोळा करायची प्रयत्न केला आणि ती माहिती मी जी गोळा केली ती तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करते. आणि मला आशा आहे की ती तुम्हाला पण आवडेल आणि तुम्हाला मंदिर पण आवडेल. परत शेवटी रामाची तुम्हाला दर्शन पण होईल म्हणून हे एवढं हे करते मी. तर चला आपण ऐकूया जलारामांची भक्ती किंवा राम भक्ती काय होती ते. संत श्री जलाराम बापा हे हिंदू संत होते. जलाराम बापांचा जन्म गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील वीरपूर गावात 1799 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रधान ठक्कर आणि आईचे नाव राजबाई होते. बापाची आई एक धार्मिक स्त्री होती, जी ऋषी मुनींची सेवा करत असे. त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन संत रघुवीरदास जी यांनी त्यांना आशीर्वाद दिला की त्यांचा दुसरा पुत्र जलाराम देव आणि ऋषीभक्ती यांचे अप्रतिम उदाहरण असेल किंवा उदाहरण बनेल. वयाच्या 16व्या वर्षी श्री जलाराम यांचा विवाह वीराबाईंशी झाला. पण त्यांना वैवाहिक बंधनातून दूर होऊन सेवा कार्यात गुंतायचे होते. म्हणजेच त्यांना वैवाहिक जीवनात रस वाटत नव्हता. श्री जलारामांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांची पत्नी वीरबाई यांनीही बापांच्या कार्याचे पालन करण्याचा निर्धार दर्शविला. वयाच्या 18व्या वर्षी जलाराम बापांनी फतेहपूर संत श्री भोजलराम यांना गुरु म्हणून स्वीकारले. गुरूंनी गुरुमाला आणि श्रीरामाचा मंत्र घेतला आणि त्यांना सेवा कार्यात पुढे जाण्यास सांगितले. यानंतर जलाराम बापांनी सदाव्रत नावाचा भोजनागृह बांधला, जेथे संत गरजू लोकांना 24 तास भोजन दिले जाते. या ठिकाणाहून कोणीही अन्नाशिवाय जाऊ शकत नव्हते. ते आणि वीरबाई आई रात्रंदिवस कष्ट करायचे. वयाच्या 20व्या वर्षी साधेपणा आणि देवप्रेमाची कीर्ती सर्वत्र पसरली. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. त्या भक्तीच्या चाचणीत किंवा परीक्षेत ते पूर्णपणे उतरले. त्यामुळे संत जलाराम बापाबद्दल लोकांना मनात प्रचंड आदर निर्माण झाला. त्यांच्या आशीर्वादाने लोकांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार पाहिले. मुलांचे आजारपण बरे करणे, गरिबांची सेवा करणे हे प्रमुख होते. सर्व हिंदू आणि मुस्लिमान पित्याकडून भोजन आणि आशीर्वाद मिळतील असा त्यांचा नियम होता. एकदा बापांच्या विनंतीवरून 3 अरब सैनिकांनी वीरपूर येथे जेवण केले.
जेवणानंतर सैनिकांना लाज वाटली, कारण त्यांनी त्यांच्या पिशवीत मेलेले 3 पक्षी ठेवलेले होते. बापांच्या सांगण्यावरून त्यांनी ती पिशवी उघडली, तेव्हा चमत्कार झाला. ते पक्षी फडफडले. इतकेच नाही तर बापाने त्यांना आशीर्वाद देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली. सेवा कार्याबद्दल बाप्पा म्हणायचे की ही परमेश्वराची इच्छा आहे, हे परमेश्वराचे कार्य आहे, हे काम परमेश्वराने माझ्यावर सोपवले आहे, त्यामुळे प्रत्येक व्यवस्था योग्य प्रकारे पार पडली आहे हे भगवान पाहत आहे. 1934मध्ये भीषण दुष्काळ पडला. तेव्हा वीरबाई आई वडिलांनी 24 तास लोकांची सेवा केली. 1935 साली आईची आणि 1937 साली वडिलांची प्रार्थना करताना नश्वर देहाचा त्याग केला. आजही जलाराम बाप्पांची लोक भक्तिभावाने सेवा करतात आणि भक्तिभावाने प्रार्थना केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा त्यांचा अनुभव आहे. ज्योती नावाच्या पाचार या मासिकातून हे सर्व प्रसिद्ध झाले आहे. जलारामांचे भक्त गुरुवारी उपवास करतात आणि उपवास केल्यानंतर त्यांच्या भक्तीचा फळ किंवा सेवा अन्नदान म्हणून करून केली जाते. म्हणजेच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं त्यांना समजलं जातं. कोणीही अन्न पाण्याविना राहू नये हा त्यांचा हेतू होता आणि म्हणूनच भक्तगणांनी जेव्हा एखादी त्यांची इच्छा असेल आणि ते ती व्यक्त करतील किंवा नवस बोलतील, तेव्हा अन्नदान करून बाप्पांची ती इच्छा पूर्ण करावी किंवा ते व्रत पूर्ण करावा असा नियम आहे. अशा तऱ्हेने आपण आज जलारामांची माहिती पाहिली. मित्रमैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रमैत्रिणींनो. पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणी.